डेफिनेशन पहा. A credit transaction is one where the money is paid later. तर पहा इथे काय म्हणलेलं आहे, पेड लेटर म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, तर आपण उधारीवर माल खरेदी केला आणि त्याची पेमेंट नंतर करणे म्हणजेच पेड लेटर. बट द बेनिफिट्स आर एन्जॉयड इमिडिएटली. आपण उधारीवरती तो माल म्हणजे वस्तू एखादी खरेदी केली तर त्याचा आपण आनंद घेऊ शकतो, पण पैसे आपण परत दिले म्हणजे हे काय झालं तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन याचं तुम्ही इथे एक्झाम्पल पाहू शकता. तिथे काय केलेलं आहे, क्रेडिट म्हणजे क्रेडिट कार्डद्वारे याचं पेमेंट केलं जात आहे. म्हणजेच काय झालं तर उधारीवरती ते ट्रान्झॅक्शन आपलं झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं असेट. तर पहा असेट म्हणजे काय, तर असेटची डेफिनेशन आहे any item of economic value owned by an individual or corporation especially which could be converted into cash. म्हणजेच अशी संपत्ती. बघा असेट म्हणजे काय की संपत्ती. संपत्ती म्हणजेच काय तर आपला एक बिझनेस आहे, त्या बिझनेसमध्ये आपल्याला मशिनरी लागतात, त्याचबरोबर चेअर्स लागतात, कॉम्प्युटरची आवश्यकता असते काम करण्यासाठी एम्प्लॉईला. तर त्या ज्या असतात तर त्या आपल्या बिझनेसमधील असेट असतात. तर ज्या असेट असतात तर त्या असेट आता पहा आपल्याला जर एखादा कॉम्प्युटर आपल्याला लागणार नसेल तर ते आपण इझिली मार्केटमध्ये विकून त्याची कॅश आपण डायरेक्टली घेऊ शकतो. तर ती झाली आपली असेट. म्हणजेच काय तर कन्वर्टेड इंटू कॅश. म्हणजेच आपण कधी पण ते आपल्या असेटचं कन्वर्टेड कॅशमध्ये इझिली करू शकतो. तर पहा इथे तुम्हाला त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. म्हणजेच काय आहे कॅपिटल गुड्स म्हणजे वस्तू. आपल्या बिझनेसमध्ये मशिनरी असतात, टूल्स असतात, व्हेहिकल्स असतात, कॉम्प्युटर्स असतात आणि ऑफिसेस असतात. तर यामध्ये जो यूज होतो तो पूर्ण आपल्या फिक्स म्हणजे असेट जे असतात त्यामध्ये इन्क्लूड होतात. त्यानंतर नेक्स्ट पहा त्यानंतर नेक्स्ट आहे लायबिलिटी. तर लायबिलिटी म्हणजेच काय तर पहा द लायबिलिटीज आर व्हॉटएव्हर द एंटिटी ओन्स टू आउटसाइडर्स. सो इट इन्क्लूड्स लोन द अमाउंट पेएबल टू क्रेडिटर्स etc. म्हणजेच पहा लायबिलिटी म्हणजेच काय की ज्यांना आपलं देणं आहे. म्हणजेच पहा आपल्या बिझनेसमध्ये आपला जर एक बुकचं शॉप असेल, बुकच्या शॉपचं जर आपला बिझनेस असेल तर त्या बिझनेसमध्ये जर आपल्याला पुस्तकं पाहिजे असतील आणि ती पुस्तकं घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतील आणि आपण ते पुस्तकं घेतलेले आहेत आणि आपल्याला भविष्यामध्ये कधी ना कधी त्या पुस्तकं घेतलेले पैसे त्यांना रिटर्न करावेच लागतात. तर ते रिटर्न पैसे करण्यासाठी ती जी आपली रिटर्न म्हणजे देणे आहे तर ती झाली आपली लायबिलिटी. तर पहा लायबिलिटीचं एक्झाम्पल म्हटलं तर आपण लोन घेऊ शकतो. तर पहा इथे लोन्स आहे ती झाली आपली लायबिलिटी. तर नेक्स्ट आहे त्यानंतर फिफ्थ टर्म आहे परचेसेस. तर परचेसेस याची डेफिनेशन पहा. अ परचेस इज द नंबर ऑफ गुड्स बॉट बाय अ बिझनेस फॉर फर्दर यूज और फॉर रिसेलिंग. गुड्स परचेस्ड विथ इमिडिएट पेमेंट ऑफ कॅश आर कॉल्ड कॅश परचेसेस. गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट आर कॉल्ड क्रेडिट परचेसेस. आता इथे तुम्हाला पहा इथे दोन कन्सेप्ट आलेले आहेत. एक आहे क्रेडिट परचेस आणि एक आहे कॅश परचेस. तर कॅश परचेस म्हणजे काय, जेव्हा आपण इमिडिएटली त्याला कॅश देऊन वस्तू परचेस करतो ते झालं कॅश परचेस. आणि क्रेडिट परचेस म्हणजे काय तर जे आपण उधारीवरती खरेदी करतो ते झालं आपलं क्रेडिट परचेस. तर इथे तुम्हाला परचेसेसचे